येशूच्या पवित्र नामात तुम्हाला सलाम. देवा प्रभू येशू ख्रिस्त लवकर येत आहे देवाच्या प्रियजनांनो. आणि म्हणून काळाची जी लक्षणे आहेत ते आम्हाला पाहायला मिळत आहे की आज आम्ही पहाटे निघालेलो असावं आणि वेळ कमी अशा आहे. आणि प्रत्येक ख्रिस्ती बहीण आणि भाऊ जो देवाच्या सामर्थ्यात आहे, प्रार्थनेत आहे, तो अद्भुत असा आहे. तर या समयाला प्रभू परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. आणि देवबाप सामर्थ्याने भरलेला परमेश्वर देवबाप आहे. आणि म्हणून देवाच्या प्रियजनांनो, वेळ फार कमी असा आहे कारण प्रभू येशू ख्रिस्त लवकर या पृथ्वीवर येत आहे. आणि जसं आता माहिती नाही, परंतु येता येता देवाच्या आत्म्यातून काही गोष्टी समजल्या की उधळल्या पुत्र देवाच्या लोकांनो तो उधळल्या गेला. आणि त्याचा जो लहान भाऊ होता देवाच्या लोकांना, तो ते बापाच्या जवळ होता, तो बापाच्याच बरोबर राहिला, परंतु त्याचं काही महत्त्व त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. परंतु जो उधळ्या पुत्र उधळला आणि पाहायला मिळत आहे देवाच्या लोकांनी की तो आल्याच्या नंतर त्याचं किती आगत स्वागत होत आहे. आणि मग परमेश्वराचं गणित कसं आहे का प्रभू परमेश्वर जो क्षमा मागतो, जो स्वतःचं पाप कबूल करून सोडून देतो, त्याच्यावर दया परमेश्वर करणारा देवबाप आहे. आणि म्हणून तुम्ही देवाच्या लोकांना जरी आतापर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलं नसेल तर ही वेळ आहे, हा चान्स आहे. कारण काल आम्ही पाहिलं की यशया 55:8 म्हटलं की परमेश्वर लवकरच येत आहे आणि तो प्राप्तीचा काळ आहे, तोपर्यंत त्याला शोधा. आम्ही त्या देवाला शोधलं पाहिजे कारण दिवस वाईट आहे. संधी साधून घ्या माझ्या प्रियजनांनो, कारण प्रभू येशू ख्रिस्त फार लवकर येत आहे आणि आम्ही बाहेर पडत आहोत. आम्ही जगातल्या गोष्टी करतो परंतु त्या संपणाऱ्या अशा आहेत. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, कपडे घेतो आम्ही आणि ते संपून जातं, राशन पाणी आम्ही घेतो आणि ते संपून जातं, आम्ही जगातल्या गोष्टी घेतो आणि त्या संपून जातात. तसं देवाचं काम नाही. देवाच्या लोकांना देवाचं काम न संपणारं असं आहे, देवाचे आशीर्वाद न संपणारे असे आहेत. आणि म्हणून तुम्ही सर्वजण न संपणारे आशीर्वाद तुमच्या घरात असले पाहिजे. कारण वेळ कमी आहे, काळाचं आम्ही पाहत आहोत फार भयानक परिस्थिती चालू आहे. प्रवास सेफ राहिलेला नाही आहे, मोठे मोठे ॲक्सिडेंट होत आहे. कालही आम्ही पाहिलं देवाच्या लोकांना काही सहलीला गाड्या चालल्या होत्या, त्यांचाही अपघात होत आहे. काही लोक देवाच्या लोकांना चारीधाम करून चाललेले असताना त्यांचाही अपघात होत आहे. प्रवास अजिबात व्यवस्थित राहिलेला नाही आहे, कधी काय होईल माहिती नाही आहे. म्हणून देवावरती विश्वास ठेवा. देवबाप या समाला तुम्हाला आशीर्वादित करू. पालखीबाई या समाला प्रार्थना करते. सामर्थ्यशाली नावात मागते. आमेन. जागृत राहा, प्रभू येशू ख्रिस्त लवकर येत आहे. आमेन, आमेन, आमेन.